नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ट्रान्सरेल लाइटिंग बॅग्स न्यू ऑर्डर वर्थ ₹2752 करोड इन T&D सेगमेंट. तर मित्रांनो, ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेडला T&D म्हणजे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सेगमेंटमध्ये नवीन ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची किंमत आहे ₹2,752 कोटी रुपये. चला आता बोलूया सनोफी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सनोफी इंडिया लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 9.7%ने इन्क्रीज होऊन 514.9 कोटी रुपये आला आहे आणि मागल्या वर्षी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 469.2 कोटी रुपये. आणि मित्रांनो, सनोफी इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 33.7%ने डिक्रीज होऊन 91.3 कोटी रुपये आला आहे आणि मागल्या वर्षी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 137.7 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर सनोफी इंडिया लिमिटेडने 117 रुपयांचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया LIC बद्दल. तर मित्रांनो, LIC गेट्स ₹480 करोड GST नोटीस फॉर फायनान्शियल इयर 21. तर मित्रांनो, LICला फायनान्शियल इयर 2021साठी 480 कोटी रुपयांचा GST नोटीस मिळाला आहे. चला आता बोलूया सिगॅल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सिगॅल इंडिया लिमिटेडला अशी अपेक्षा आहे की मार्च 2026पर्यंत या कंपनीला 5,000 ते 7,000 कोटीपर्यंतचे ऑर्डर मिळू शकते. आणि मित्रांनो, 31 डिसेंबर 2024नुसार या कंपनीचा ऑर्डर बुक पोहोचलेला आहे 11,702 कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो, या कंपनीला अशी अपेक्षा होती की करंट फायनान्शियल इयर म्हणजे जो आता एंड होणार आहे मार्च 2025ला, त्यामध्ये या कंपनीला अपेक्षा होती की आम्हाला 5,000 कोटी रुपयांचे ऑर्डर मिळेल. आणि मित्रांनो, या करंट फायनान्शियल इयरमध्ये या कंपनीला आतापर्यंत 4,500 कोटी रुपयांचे ऑर्डर मिळाले आहे. म्हणजे मित्रांनो, जेवढी अपेक्षा होती आणि जेवढे ऑर्डर मिळाले आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त आता 500 कोटी रुपयांच्या ऑर्डरचा फरक आहे. आणि मित्रांनो, हा करंट फायनान्शियल इयर एंड झालेला नाही. आता फक्त मार्च महिना एंड व्हायचा आहे. आणि मित्रांनो, या कंपनीला अपेक्षा आहे की 500 कोटी रुपयांचा ऑर्डरसुद्धा या कंपनीला मिळू शकतो. आणि मित्रांनो, या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 4.60 थाउजंड कोटी रुपयांचा ॲप्रॉक्सिमेटली सांगितला मित्रांनो. चला आता बोलूया मुठूत फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मुठूत फायनान्स लिमिटेड रिसिव्ज RBI's अप्रुव्हल टू ओपन 115 न्यू ब्रांचेस. तर मित्रांनो, मुठूत फायनान्स लिमिटेडला RBIकडून अप्रुव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? 115 नवीन ब्रांचेस ओपन करण्यासाठी. आणि मित्रांनो, यामुळे मुठूत फायनान्स लिमिटेडचा बिझनेस मोठ्या प्रमाणात ग्रो होऊ शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला मुठूत फायनान्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे.
चला आता बोलूया PFC बद्दल, म्हणजे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड एक्सपेक्ट टू प्रोव्हाइड ₹26,800 crore फायनान्स टू MP पॉवर युटिलिटीज. तर मित्रांनो, PFC म्हणजे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने मध्य प्रदेश गव्हर्नमेंटसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कशासाठी? MP पॉवर युटिलिटीजला 26,800 कोटी रुपयांचा फायनान्स प्रोव्हाइड करण्यासाठी. चला आता बोलूया रेल्वे कंपनीबद्दल, जिचे नाव आहे RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड. तर मित्रांनो, RVNL बॅक्स कॉन्ट्रॅक्ट वर्थ ₹135.66 crore फॉर भुसावल खांडवा प्रोजेक्ट फ्रॉम सेंट्रल रेल्वे. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला सेंट्रल रेल्वेकडून भुसावल खांडवा प्रोजेक्टसाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे आणि या कॉन्ट्रॅक्टची किंमत आहे 135.66 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, TP सोलार बॅक्स ₹632 crore ऑर्डर टू सप्लाय 292.5 मेगावॅट पॉवर सोलार मॉड्यूल्स फ्रॉम SECI. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सोलार मॅन्युफॅक्चरिंग सबसिडरी कंपनी TP सोलारला 632 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? 992.5 मेगावॅट पॉवर सोलार मॉड्यूल्स सप्लाय करण्यासाठी. आणि मित्रांनो, हा ऑर्डर मिळाला आहे सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.